श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवार निमित्त शिव गौरी लग्न कथा. श्री गणेशाय नमः. भस्मासुरहरणा बाललोचना भार्गववरदा भस्मलेपना भक्तवत्सला भवभयहरणा भेदातीता भूताधिपते भवानीवरा भक्ततारका भोगीभूषणा भूतपालका भाविकरक्षका भवभयहारका भक्तरक्षका भवशोषणा त्रितापशमना त्रिदोषहारका त्रिगुणातीता त्रिपुरांतका त्रिभुवनजनका त्र्यंबका त्रैरक्षका त्रिकांडविधा तुझ्या कृपाबळे समस्त त्रयोदश अध्यायापर्यंत कथले. आता अध्याया 14वा 13व्या अध्याये शिव गौरी लग्न सांगितले. स्वामी कार्तिकाचे जरण यावरी शौनिकादिकाला गुण श्रुत सांगे नैशारण्ये सिंहावलोकने तत्वता परिसा गजास्य षडगाची कथा. दोघीदा कुठे असता जगदंबा खेळवी प्रीतीने गजतुंडा ओसंगा घेऊन विश्वजननी देत स्तनपान शुंडादंडे करून दुग्ध ओढीत गजास्य अंबेच्या पुष्टीवरी प्रीती शुंडा फिरवीत गणपती शुंडीत पय साठवणी क्षणमुखा प्रती बोलतसे. तिदवा म्हणे घेई का अमृत ब्रह्मादिका जे अप्राप्त स्कंद बोले क्रोधयुक्त उच्चिष्ट तुझे न घे मी षडानन म्हणे चराचर जनने लंबनाशिक मजला गुणे उच्चिष्ट दूध देतो पाहे लोचने सांग मुंडाने काही याते शुंडास धरुनिया खाले पाडू काय ये वेळे माते याचे नाशिक विशाळ आगळे का होयसे केले तुवा इंद्र चंद्र मित्र निर्जन मूर्ती प्रसवलीशी मनोहर परिहा लंबकर्णिका कर्ण थोर दंत एक बाहेर दिसतसे हैसा हा प्रसवलीस बाळ एकता हाशे पयफिन धवला धराधरेंद्र नंदिनी वेल्हाड तिशीही हास्य नाटोपे स्कंद म्हणे जननी पाही यात उतरी मदस्थान पण देई मग जगदंबेने लवलाही विघ्नेशा खाली बैसविले. षडमुख आडवा घेऊन स्तन जो घाली त्याच्या वदनी पाचही मुखे आक्रोंदोणी रडो लागले ते धवा ती देखोनी गण नात पोट धरून गदगद हासत म्हणे अंबे तुवा काय सासूत हाक पडित आक्रोश एक स्तन घातला याचे वदनी आणिक पाच आणिशी कोठणे ऐशे एकता पिनाका पाणी काय हसून बोलत काय म्हणत गजवदन ऐसा का प्रसवलीस नंदन त्यावरी आपण स्वश वदना प्रीती उत्तर देतसे म्हणे हा तुम्हा सारिका झाला नंदन तुम्हा पंचमुख हा षटमुख एकता हसला त्रिनयन पुत्र पाहुन सुखावले यावरी षणमुख म्हणे गणपती लीला कौतुके दोघे क्रीडशी विनोदे कलह करीती अनंतरी प्रीती अखंड दोघेही रडता एकोणी धावणी आली जगद जननी वक्रतुंडाशी हृदय धरुणी म्हणे बाळा काय झाले तो म्हणे स्कंदे येऊन अंबे धरले माझे याने कर्ण बोलला एक कठीण वचन माझे नयन सानकारे जगदंबा मग हसोन अग्नी संभूता प्रती बोले वचन गजाननाशी कठीण भाषण ऐसे कैसे बोललाशी स्कंद म्हणे तर्जनी उचलो न येणे मोजिले माझे द्वादश नयन यावरी हेमवंती हसन एकदंताप्रती बोलत म्हणे हे तुवा अनुचित केले कुमाराचे नयन का मोजिले यावरी नागा नन बोले एक माते अन्याय याचा माझे शुंडा लंबायमान येणे मोजिले चौघे घालून अन्याय हा थोर त्रिभुवनाहून करी तांडण अंबे याशी यावरी स्वामी कार्तिक बोलत अंबे येणे माझे मोजिले हस्त यावरी करिमुख बोलत मैना भगिनी एकपा याचा अन्याय एक सांगतो एकता तू याशी करशील तांडण नग्नात्मजा आणि त्रिलोचन सावधान होऊन ऐकते इभमुख म्हणे भेड सावून मज वैला हान सहावे वचन
तुझे पोटका थोर पूर्ण मोदक बहु भक्षिले. ऐसे एकता मुंडाने दोघांशी उदयी धरी प्रीती करुणे. दोघांशी प्रिय वस्तू देऊने समजाविले ते धवा. यावरी पन्नातक पाये सिंहासनी बैसला आनंदमय. जगदंबा मुखाकडे पाय हास्यवदन करुणिया. यावरी विरूपाक्ष बोलत का हो हास्य आले अकस्मात. यावरी त्रैलोक्यमाता म्हणत नवल एक दिसत असे तुमच्या जटा मुकुटात. ललनाकृती काय दिसत तुमची राणी अद्भुत. पदमज बिरोडच्या समजेना. कैलासपती म्हणे इव ग म्हणे हरीमध्ये गशाव कनयाने. मस्तकी जळ धरिले वरानने बिंबाधरे पिकस्वरे. यावरी चतुर्थ सरोवर मराळी. हिरंबजननी म्हणे कपाळमौळी. जळांतरी श्रीचे वदन येवेळी दिसत असे मज भालनेत्रा. यावरी बोले कैलासराज विभ्रूमाधरे मुख नव्हे ते वरिज. शोभायमान सतेज टवटवीस दिसत असे. यावरी सजल जलवर्णा स्कंदमाता म्हणे पंचदशनयना. नीलकेश व्याघ्रचर्म वसना कृष्णवर्ण दिसता ते. यावरी बोले पंचवदन कमळे मिलिंद घे सुगंध वसन. नस केसपुसशी छंद घेऊन रमा रमण सहोदरी. यावरी बोले भुजंग त्रिवेणी कमळासभोया का खड्गवांग पाने. तुमच्या मायेची विचित्र करणे अमान्य श्रुती नेनते. यावरी बोले हिमन गज माता मुकुटा नव्हे पाये त्वरित. सली लहरी तळपत दृष्टी तरळिली तुझ्या काहो. यावरी सकळ प्रमदाचे स्वामिने बोले कंबुकंठी कुमंडलुस्ने म्हणे कैरवासक नेत्र पिनाकपाने काहो दिदली आकर्ण हे. यावरी शपरी ध्वज दहन बोलत कमळाभते निरबहुत. नेत्र नव्हे ती मीन तळपत हंसगमने निरखे. बरे जे अनंत गुण परिपूर्ण वेल्हाळ. त्रिपुरहर सुंदरी बोले प्रेमळ म्हणे राजीवा स्तनयुगळ. कमंडलू असे दिसते का. यावरी बोले त्रिशूळपाणी ऐसे वसुधा धरनंदिनी. स्तन नवेची दोन्ही विकुलो होनी पाहे बरे. गंगा हालाचे दोन्ही तिरी चक्रवाके वैसली जिरी. दुर्गा म्हणे मदनारे बहुत साहित्य पूर्वी तसा. एकाचे अनेक करुण दाखविले हे त्रिभुवन. तुमचे मौनेच धरावे चरण बोलता अप्रमाण न म्हणावे. मग मांडोनिया सारी पाठ खेळती दाक्षिणी नीळकंठ. ज्याचे खेळ एकता विष्ट भक्त होती त्रिजगे. दोघे खेळता आनंद धन तो आला कमलोद भवनंदन. ब्रह्मविना वाजवन करिस्तवन अपार. मग क्षण एक सर्वस्व गौण खेळ विलोकी नारद मुनी म्हणे पण केल्या वाचने. रंग नये खेळाते दोघांशी मानले ते बहुत. मग पण करुणी खेळत जिंकील त्याशी एक वस्तू. आपली द्यावी निर्धार हा तो प्रथम डाव. तोच क्षणी जिंकिती झाली मेनकानंदिनी. व्याघ्रांबर घेतले हिरोण नारद मुनी हासत असे. तुझ्या हे डाव जिंकिता भवानी. घेतले गजचर्म हिरोणी एकामागे एक. तीच क्षणी दाही आयुधे घेतली. जो तो डाव जिंकी भवानी. सर्व भूषणे घेतली हिरोणी. शेवटी कर्णी ही सांडोणी. शंकर आला दिगंबर सुरवे पुत्र जिंकिला. तोही देवीने आपुला केला. नारद गदगदा हसिनला काय बोलला शिवाशी. म्हणे श्रीने जिंकले पण करुणे. तू गेला तुझा महिमा पूर्ण. सृष्टी अवघी मायाधीन. तू निर्गुण निर्विकार चराचर आहे मायाधीन. तुझ हिने दिदले सगुणपण. एरवी तू अव्यक्त तुझ पूर्ण. तुझ कोण पुसत होते येव तू मायाधीन झालाशी पूर्ण. आता भक्ती शी कैशी दावीशी वदन. ऐशी एकता बालोचन गेला रुसून घोरवना. इतुके कृत्य करून गेला तेथुनी ब्रह्मानंदन. शंकरे सर्व संग टाकून निरंजनी वास केला. शोधिताना पडे कोणाशी ठाये. योगी धाता सर्वदा हृदयी न कळे. मुळाग्र कोठे काही जाती कुळ नासोनी. नामरूप गुणातीता गोत्रवर्म
आश्रमविरहित चौविधाशी अतीत कोणांत नकळेची असो जगदंबा सख्या घेऊन या वनाशी चालली शोधावया गिरीकंदरी मोठ गुहा शोधोनिया भागली बहुत जगदंबा सर्वई तीर्थ शोधली सर्वेंग भौताती कुशीला त्याशी मार्ग जो शोधिता अष्टांग योग योगिता ठाई पडेना पंचाग्री साधन धूम्रपान जटाधारी नग्न मौन एकी सदा झाकिले नयन एक गगन विलोकिते एक उभेची निरंतर घेती वायूचा हार त्यासही पुशिता श्रीशंकर कोटे आहे न बोलती एक करीती सदा यज्ञ एक करीती हिंसा बलिदान परीती दुरे डोळे भरून कष्टी होती सर्वदा 164 कळा दाविती 114 विद्या मिरविती 1 वादविवाद निर्गुती करिता बहुत भागले 1 सांगती पुराण 1 नाचती उड्या घेऊन लोकांचं सांगती उपदेश ज्ञान परी उमार मन दुरावला 1 नाशिते कुशमूर्तिका उदक म्हणती आम्हे तुकेची पावन देख त्यासी हे पोषिता कैलासनायक न पडे ठाई तत्वता जी आदिमाया विश्वजननी अनंत शक्तीची स्वामिनी ती शमली नाना साधने इतरांची कहाणे काय तेथे ठाई पडावया शिव स्वरूप शिराब्दी जापती करीतप मग वादवेन करिता सापेक्ष निषेधिनी याच लागे ऋग्वेद स्थापित कर्म यजुर्वेद बोले ज्ञान निशिमा उपासना मार्ग उत्तम अर्थ वर्ण स्थापित से सामवेद सांगे गायन न्याय शास्त्री भेदगहन म्हणते ईश्वर सामर्थ्य जीवसान त्याचे पद न पावती ते मीमांसक स्थापिते कर्ममार्ग सांख्य प्रकृती पुरुष विभाग पतंजली सांगती योग शब्द विभाग व्याकरणी सर्व निरसोने रुले उत्तम वेदाशी ती तेची ब्रह्म तो शिव ब्रह्मानंद परम वेदशास्त्रागम्य जो त्या शिवाचे नाम घेऊन जगदंबा बाहे घोरवणी सकळ अभिमान टाकणे वल्लवा आम्ही शरण तुते सकळ तत्वे शोधिता साचार सेवटी होय साक्षात्कार तैसा हिमाचळी त्रिपुरहर विलो केला जगदंबेने तो सर्व स्वत्मुखी झाला तल्लीन झाकले असते पंचदश नयन तेवे म्हणे श्वशुर गृही येऊन रहिवास केला असे अर्पणा म्हणे विचारे याच रूपे जवळी जाऊ करी तरी मजवरी अवसरी हृदय होण होईल मग भिल्लिनीचा वेश धरुणे मयूर पिशाचे केले वसन अनुपम वेश धरून मुरहर भामिनी चालली अनंत कमळ भवांड माळा त्रिभुवन सुंदरी गोंपी हेळा तिने स्मरणहरण मोहिला नृत्य गायने करुणिया अनंत शक्ती भवत्या विराजित अभिमानी अष्टनायिका तन्मय होते किन्नर गंधर्व आश्चर्य करीते गायनी ती ऐकुनिया वीरभाव वनचरे विसरती आहार त्याजिला तन्मय होती नद्यांचे जलप्रवाह कुंटती पक्षी विरसती देहभाव निश्चळ झाला पवन विधू कुरंग गेला वेधून कुंभीने भार सोडून फणीपतीवरी येऊ पाहे अंगीचा सुटला दिव्या मोदा देवा पाहती ववने षटपदा नृत्य करिता भावविध दावे नाना प्रकारचे शीतलत्व दाहकत्व सांडून वाटे ताटक झाले विधुचंडी किरण देवल नामनती वाढून निजवरून जावे स्मरती आदिजरणीचे अपार लाघव नेनती शक्रादी कमलोद्भव दिव्य हिरखानीचे वैभव दंत तेजे झाकिले दंत पंक्तीचा झडकता रंग खडेत हिरे मोती सुरंग तनुचा सुगंध भंग नभ भेदुने वरी जाय पंचमुद्रा जेथे उमटत सुवास कमळे तेथे उगवत जेतीचा परागस वेधुने वसंत प्रदक्षिणा करी प्रीतीने अनंत विद्युलता कुल्हाड तैसा स्वरूप तेज निर्मळ नेत्र उघडून जश्वनीळ पाहता झाला ते देवा पायी पैजन नुपुरी ऋणझनती त्यात शूद्रघंटा रसाळ गर्जती करीची कंकणे झनत्कारते नृत्यगती सरशीच भूपता चाप जडवून कामशत्रू विधीला नयन कटाक्ष बाणे मनकुरंग पाळीला धरणे सुरवरा करणी नकडेचे दिव्य स्वरूप विलोकिता पूर्ण पंचबाणे यापिला पंचवदन तपध्याना विसरून वृत्तांत पुषे ते
म्हणे तू नारी कोठली कोण कामनळे शांतवी वर्षोन धन तुझे स्वरूप लावण्य त्रिभुवने शे तुझे नाही तुझा वदन इंदू विकोभिलो कोण चक्र झाले नयन आतावरी मज लागून तुझा दिन मी झालो यावरी बोलले भिल्लीने अमेशी ललना टाकुनी का बसला शे घोरवणी कैलास भुवनी त्या जुनिया मी तो परणारी निश्चित नवरी न घडे कदा सुरत तुवा म्हणा जिंकले नाही यथार्थ तरी तपस्वी कैसा तू यावरी बोले पिनाका पाणी मी दुर्गेवरी आलो रुसोनी तिचे मुख न पाहे परतोने नाव स्वप्ने न घ्यायची यावरी भिलेनी बोलित पती माझा रागिष्ट अत्यंत हे पिवण जाळी नशनाथ अनुमात्र गोष्ट कळताची यावरी बोले जगन्नाथ तू बहु काळाची कठीण अत्यंत दाक्षिणी उडी घालीत क्रोध अद्भुत तिचा पुढे गेली पार्वतीचे पोटी मागोते तिशीवरी मी दुर्जटी परिती कोटाळीन मोठे अति कपटी मी जाणे भिल्लीन म्हणे ऐकिले काने तू कपटी आहेस तिजहुनी शिरी ठेवली स्वधीन भोळी भवानी अत्यंत दुर्गद ऐसी पट्टराने टाकोनी का हिंडशिवणी पर लढना देखोनी नयने गळा येऊनी पडो पाहाशी मागोती बोले कैलासनाथ शनाथ दृष्टी घडमोड करीत शुंभ निशुंभ दैत्य युद्ध करून मर्दिले तिने ती जरी इथे आली धावून उदंड प्रार्थना केली पूर्ण तरी मी नच जाय परतो न कैलासाशी निश्चये तिशी मी न करी संभाषण तुझी वरी मी झालो तुझं आधीन जिकडे नेशले तिकडे येईन वचनाधीन तुझ्या मी यावरी बोले गोरोटी भवानी बैसली तुझ्या पाठी दोन बेडा वरिली धुजटी तिची गती ही केली मग माझा पाड काय तुझं केव्हा टाकून जाशील न कडे मज धुरती पण खेळता सहज तुझी त्वाची हरविले न बोलेची मदन दहन विल्लनी मागोती करी नृत्य गायन मग उठिला पंचदश नयन तिशे रिंगण देवया अंबा चालली सत्वीर दीर्घ शब्दे बोली त्रिपुरहर मुखाश शेदावे सुंदर भाक घेई पै माझे तू मजा माळ घाली येऊन मी न जाय तुझं टाकून मग जगदंबा बोले हासन यावे भवना माझिया मग तुमचे होईल कामिने आवश्यक बोले खटवांग पाणी मदांत कवेध्वनी कैलासाशी नेला तिधवा सिंहासनी वैसवन षोडशोपचारे केले पूजन देवीने दृढ धरिले चरण कंठी माळा घातली देवी आपले स्वरूप प्रगट करी तटस्थ पाहे त्रिपुरा मग आसनी परस्परी एकमेका पावन शिव म्हणे धन्य भामिने तुयाचे आणले मज समजावणे सुत शौनिका अधिका लागून कथा सांगे विचित्र परी विना घेऊनी ब्रह्मसुत शिवाजवळी आला अकस्मात मने हे विश्वभर विश्वनाथा तुझे भक्त देखील भाऊ परी कांते नगरी स्त्रियाळ धीर गंभीर उदार सुशील कीर्तीने भरिले द्विगमंडळ सात्विक केवळ क्षमावंत तेने घातले अन्नसत्र झाली वर्ष 6 सहस्त्र इच्छा भोजन दान पवित्र अतिथा प्रतिदितोषे अवनीवरी जे अगम्य असतो भोजने मागितले अकस्मात ती प्रयत्न आणवणे पुरवित शिवभक्त थोरतो ऐशी नारद सांगता वर्तमान त्याच्या गृहापती पंचवदन कुशळ अतीत वेश धरून येता झाला ते समये अंगणी उभा ठाकला येऊन परम कोपी जीवी दावाग्न दुष्ट वचन बोले कठीण रूप ही संपूर्ण कुशन चोळीची म्हणे मज दे इच्छा भोजन ना तरी जातो सत्व घेऊन स्त्रियाळ चांगून येऊन पाय धरती सद्भावे आणून बैसविले आसने त्याची क्रोध वचने सोसोने षोडशोपचारे पूजा करणे मग जुळवणे त्याकती पुढे मागा स्वामी इच्छा भोजन येऊ म्हणे नरमास दे आणून तू चोर आनिशी धरून त्याशी मास न घे मी धरुणी माझा उद्देश विकता अनशील मनुष्य ते न घे मी निशंक सत्य सत्य जीवाचा चांगुना म्हणे कर जोडून मी आपले मास देतो करी भोजन स्त्रियाळ म्हणे मानेल पूर्ण माझे मास देतो मी यरू म्हणे तुम्ही पवित्र तत्वता परी सर्व याचकाचे माता पिता तुम्हा दोघांशी भक्षिता अन्न सत्र खंडेल तरी तुमचा एकुलता एक स्नेहाळ 5 वर्षाचा चिलिया बाळ 32 लक्ष निवेल लाळ तो मज देई भोजना
वैशे एकता वचन माया मोह जाळी दूर करून म्हणती अवश्य जा घेऊन मग सदाशिव बोलत मी काय आहे रुक व्याघ्र रिस बक्षुतव पुत्राचे मास उभगन मानवणी विशेष पंचवणी चव निघाले मजा आता माया मोह धरुणी कोणी कराल तरी रुधन तरी मी जाईन उठून सत्व घेऊन तुमचे आवश्यक म्हणणे अतिव्रता उभी ठाकोणी बाहे निजसुता मने बाळा चिलिया गुणवंता खेळावया कोठे गेलासे तुझ लागे खोळंबला अतीत बाळा माझ्या येई धावत ऐसे कथा अकस्मात बाळा आला धावणे अतिताशे करुणी नमन माता पितयाचे धरी चरण माता म्हणे तुझे पिशित दान अतित मागितो राजसा बाळ बोले स्नेह करून हा देह म्या केला शिवार्पण अतित होता तृप्तपूर्ण उमा रमण संतोषेल ऐसे एकता झळकरी बाळ घेतला कडिये परी पाकशाळे भितरी घेऊन गेली वधावया चिलियाशी चुंबन धरून उदयी धरीला प्रीती करून बाळ म्हणे पुढती येईन तुझ्या उदरी जननी माया जाळ सर्व सोडून मग केले मन केले वर्जाहुनी कठीण चिलियाचे शिर ठेवून काढिले मास अंगीचे आपणाशे पुत्र नाही म्हणून शिर कमळ ठेविले पहावया शरीराचा पाक करुनिया उठवी भोजना अतिताते अतींद्रिय दृष्टा श्रीशंकर अनंत ब्रह्मांडीचा समाचार सर्व ठाऊके सूत्रधार कडले शिर ठेविले ते उठोनी चालिला तत्काळ धावती चांगुना त्रिशाळ हिरू म्हणे कडले सकळ शिर कमळ ठेवले सर्व गात्रात शिरप्रधान तिची ठेशे ठेविले वचून तवती दोघे धरती चरण ते पचवणे घालितो क्षोभन धरावांतरी निनतेपणा चुकिलो जरी तरी सर्वात क्षमा करी सत्व आमुचे राखावे मग बैसला आसन येऊन म्हणे शिर येई बाहेर घेऊन उखळात घालून कांडन मज दे कथा करी आता अश्रू आलिया तुझ्या नयने मी कष्टी झाली अंत करणे तरी पुत्र गेला सत्वासहाने करुणी जाईना तुमच्या आवश्यक म्हणे नौपणालना शिर आणून करी कांडना सत्व पाहे कैलास राणा अंतरी सद्गीत होणे निजसत्वाचे उकळना धरले धर्याचे करी मुसळ कांडित बसली वेल्लाळ निर्धार अचळ धरुणिया अतित म्हणे परममंगळ गीत गाय रसिक सुढाळ खंती करिता पाय फेन धावला दुरा वेल दानपा ते सद भाव सरोवर विलासिनी कोमल हृदय अनुपगामिनी की निच्छळ गंगा भरणे जात मर्यादा धरुणिया तिचे पाता निजवदन काळवंडना रोहिणी रमण मृग शावाक्षी गुणनिधान उपमाना ये स्वरूपाते म्हणे कुमळांगा बाळा सुकुमारा सुशीला सुलक्षणा नृपकिशोर सुशीला नृपकिशोरा सुहास्य वक्त्वा राजीव नेत्रा येऊनी उदारा धन्य केले तू सुकुमारा गुणवंता माझे निष्ठुर गाव लागता माता तुझ विना परदेशी आता दुबळी भनंग झाले मी कुचक मंडली अतिसुंदरा कुचकी बाहेर फुटल्या दुग्धधारा मी भुलिंगाशे एक सरा गळत्या लाविल्या तिने म्हणे अतीत जेवण्य अवधारी जाऊ दे राजद्वारा बाहेरी देह दागिना ये अवसरे यावरी धीर न धरवे पये कैलास पंत लक्षण सखया एकला जितोशी मज टाकण तुझे संगती मी येईन उभा राहे क्षणभरी तो मोक्षदीपाचे केने भरून जाशी कैलास राज पेट लक्षण तुझे संगती मी उद्धरेन मज टाकून जाऊ नको उदका विना जैसा विना तैसे मी तानियात जाविन माझे हृदय निर्दय कठीण लोकांत वदन किविदाव तुझे माऊली मी म्हणता लाज वाटे रे गुणवंता तू आपुली सार्थकता करुणी गेलाशी शिवपदा हे त्रिभुवन शोधिता सकळ तुझ ऐसा दिदला भोजनाशी आता महाराज सत्व किती पाशी ऐसे बोलता चांगणेशी अद्भुत गैवर दाटला म्हणे सर्व हे सत्वही उडाले सकळ वृथा गेले माझे बाळ मग कंठ मोकळा करुणी स्नेहाळ
हाकफोडी चांगुना नयनी चालिल्या प्रेमाश्रुधारा म्हणे आहा शिव कर्पूर गौरा दीर्घस्वरे वाहे उमा वरा पावसत्वरी या कांती अहो झाले पंचखंडन नदी कोपडती पुत्रवदन ऐसी कथा अतिताचे नयन स्वांगे लागले प्रेम भरे बाहेर फुटली मात वळसा थोर होत नगरात लोक दुःखे बक्षस्थळ पीडित राजकिशोर आठवणी विमानी दाटले सरोवर म्हणती धन्य पतिवता सत्वधीर ईश प्रसन्न होणी श्रीशंकर काय देईल ते नकडीचे आदिता म्हणे सांगून येशी जे प्रिय असेल तुझे मानसे ते मज मांग सद्गुण राशी या रे सवती काय बोले मजनी पुत्रक म्हणतील लोक धुवनी काळी कलंक ऐशे कथा कैलास नायक बोलावी म्हणे पुत्रशी सत्य मानने अतित वचन दीर्घ हाक फोळीत चांगुना म्हणे चिलिया विदला भोजनाशे आता महाराजा सत्व किती पाशे ऐसे बोलता सांगुनेशे अद्भुत गैवर दाटला म्हणे सत्वही बुडाले सकळ वृथा गेले माझे बाळ मग कंठ मोकळा करून स्नेहाळास हाक फोडी सांगुना नयने चालल्या प्रेमाश्रुधारा म्हणे हा शिव कर्पूर गौरा दीर्घस्वरे बाहे उमावरा पाव सत्वरी या कांती आहा झाले वंशखंडन नदी कोपडते पुत्रवदन ऐसे कथा अतिताचे नयन सव लागले प्रेम भरे बाहेर फुटली मात वडसा थोर होत नगरात लोक दुःखे वक्षस्थळ पीडित राजकिशोर आठवणी विमाने दाटले सरोवर म्हणती धन्य पतिव्रता सत्वधीर ईश प्रसन्न होणी श्रीशंकर काय देईन तेन कडेचे अतितमळे सांगुनेशे जे प्रिय असेल तुझे मानशे ते मजशे सांग सद्गुण राशे यावरी रावते काय बोले मजनी पुत्रक म्हणते लोक धुवन काळी कलंक ऐशे कथा कैलास नायक बोलवी म्हणे पुत्राशी सत्य मान अतित वचन दीर्घ हाक फोडीत सांगुना म्हणे चिलिया गुणनिधान येईस निळा धावणे अतित तुझा विन नगे घास कोठे गुंतलाशी खिळावयास माझे ताने तू पाळस सत्व राखे येऊनिया तू न येशी जरी धावण तरी माझा जाऊ पाहे प्राण दस दिशा विलोकन चांगुना पाहे ते दवा मागुती हाक फोडी वेल्लाड तू जैसा भला मित्रमंडळ तैसा धावतचे आला बाळ पाहे श्रियाळ स्नेहभरे अतित स्वरूप टाकून शिव प्रगटला निजरूप पूर्ण दशहस्त पंचवदन दिनोद्वारण जगद्गुरु चिलिया शिवे उदयी धरिला निजकंठावरी बैसविला श्रियाळ चांगुना ते वेळा पायावरी लोळती सरोवर समने वर्षती अपार दुदुंबी नादे कोंदले अंबर आनंदमय झाले नगर धावती लोक पहावया शिवे आणविले दिव्य विमान श्रियाळ चांगुना विश्वरूप होऊन चिलिया शिष्यासनी स्थापन छत्र धरले तयावरी सचिवास निरवणी राज्यभार इमानी बैसवी सत्वर निजपती जगदुद्वार श्रीशंकर स्थापितया कांती नगरी सौख्य अगाध त्रिभुवनी नमाहे आनंद श्रीधर सरस्वती तो ब्रह्मानंद अभंग नविटे कालत्रयी 14 भुवनाचे सार यथार्थ 14 अध्याये निर्मिले की 14 विद्याचे सार की 14 गाठीचा अनंत परिकर की 14 पदे निरंतर गयावर्जना घडे हे की चतुर्दश रत्नाचा प्रकाश येथेचे झाला एकरस की 14 चक्रे निसंशय प्रिय 14 लोकांती की 14 कांडे वेद की 14 कोहळे दिव्य प्रसिद्ध की 14 कोठड्या शुद्ध शिवमंदिर निर्मिले श्रवण पठन लेखन निचिध्यास अनुमोदन परमप्रीतिकरिता ग्रंथरक्षण फळ समान सर्वांचे इतक्यासही शिव होणी माऊली करिला निजंग्याची सावली अहिरा योग्य ऐश्वर्य सकळी ग्रंथ श्रवण प्राप्त होय व्याधी आधी व्याधी जाय निरसन वंद्याच्याही पावे पुत्र संताना
रामा गेला बहुत दिना, पिता बंधू भेटेल, घरी संपत्ती दाटे बहुत, ऋणमोचन वय त्वरित, शत्रुभय यथार्थ, दक्षिणामुखे वाचित, शतावर्तने करिता, भक्ती युक्त पोटी होय शिवभक्त सुत, ज्याच्या घरी असेल हा ग्रंथ, पिच्चास भूतन वेगत येथे, त्रिमास करिता नित्य आवर्तन, सर्व संकटे जाती निरसन, भावी प्रचित पाहावी वाचन, नाही कारण अभक्ताकाचे भाविकाचे, सोमवारी ग्रंथपूजन अथवा प्रदोषकाळी शिवरात्री लक्षण, सुचिरपत होऊनी करावे शयन, स्वप्ने प्रगटणे शिव सांगे, जे जे पडेल संकट ते ते निवारेल नीलकंठ, 14 त्याचे फळवशिष्ट वेगळाले लिहिले असे. शंकर पार्वती पते हर हर महादेव, शिव शिव शंभो हर हर महादेव. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.